गुरु रविदास सत्यशोधक समाज यांच्या वतीने वाळूज गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांचे जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आज दिनांक 6 एप्रिल रोजी जिल्हा परिषद येथे करण्यात आला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हो आणि कालावधी संपल्यानंतर जात असतात। परंतु सोनटक्के साहेबांचं एक असं व्यक्तिमत्व राहणार आहे, मी असं म्हणणार नाही की आधीचे जे काही होते ते काहीच केलं नाही त्यांनी, पण एक जिवंत व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात त्यासाठी सामाजिक जाण असणं गरजेची आहे, समाज प्रेम असणं गरजेचं आहे। आणि सोनटक्के साहेबांमध्ये ते असल्यामुळे, कारण केवळ आणि केवळ त्यांच्या कामामुळेच ते निवडून आलेले आहेत, ही टसल पक्ष नंतरची बाब आहे। यावेळेला जनतेने काम करणाऱ्यालाच निवडून दिलेलं आहे आणि एसीपीचा एक प्रचंड अनुभव असल्यामुळे कुठे लूपहोल्स आहेत, पाणी कुठं मोडतं, पाणी कुठं गळत जातं, तर ते सगळे तिकडं बुजवतील आणि समाजाची पर्यायानं जिल्ह्याची ते प्रगती करतील अशी त्यांना आपण सर्वांच्या वतीने रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि इथे 2 शब्द संपवतो। त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाळूज गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि प्रथमच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे सभापती होण्याचा त्यांना बहुमान मिळाला। त्या प्रित्यर्थ आज गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय बालाजी सोनटक्के साहेबांचा शाल आणि बुके देऊन सत्कार होत आहेत। तेव्हा मी पिंजरकर साहेब, दुतोंडे साहेब, लोखंडे साहेब, गतखाने साहेब, तुपे गुरुजी, बरोदे साहेब आणि उपस्थित सर्व या चळवळीचे पदाधिकारी यांना विनंती करतो की साहेबांचा बुके, एक ग्रंथ, छोटा ग्रंथ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी सर्वांना साहेब आपल्या समाजाची स्थापन झाले जिल्हा परिषद पहिले चेअरमन दुसरे बबन कुंडारे सभापती, बबन कुंडारे होते।